कधी विचार केलाय का की इतिहासकार हजारो वर्षांपूर्वीच्या घटनांबद्दल इतक्या खात्रीने कसं काय बोलू शकतात? याचं सगळं रहस्य दडलंय वेळेच्या अचूक मोजमापात. चला तर मग इतिहासाचं हे घड्याळ नेमकं कसं काम करतं ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हा एक प्रश्न आहे जो अनेकांना हमखास गोंधळात टाकतो. अरे, जर वर्ष 1985 आहे तर ते 20वे शतक कसं काय? हे एक कोडं आहे नाही का? पण काळजी करू नका, आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण हे कोडं नक्की सोडवणार आहोत. इतिहासाचा अभ्यास करणं म्हणजे काय? तर एका मोठ्या गोष्टींची पानं उलटणं. पण जर पानांवर क्रमांकच नसतील तर गोंधळ होईल, बरोबर? म्हणूनच कोणती घटना आधी घडली आणि कोणती नंतर हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच आहे ऐतिहासिक कालगणनेचं मुख्य काम. तर मग हे मोजमाप करायला आपण एक साधन वापरतो जे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे, कॅलेंडर. हे म्हणजे वेळ मोजण्याची एक पट्टीच आहे. आज जगभरात जे ग्रेगोरियन कॅलेंडर वापरलं जातं त्याची सुरुवात तर इसवी सन 1582 मध्ये झाली होती. पण प्रत्येक मोजमापाला एक सुरुवात लागते नाही का? कॅलेंडरची ही सुरुवात म्हणजे युग किंवा एरा. हे युग आपल्याला एक संदर्भ बिंदू देतं जिथून आपण वर्ष मोजायला सुरुवात करतो, म्हणजेच आपलं वर्ष 1. आता ही वर्ष मोजण्यासाठी पारंपरिकरित्या 2 शब्द वापरले जातात जे आपण नेहमी ऐकतो, बीसी आणि एडी. बीसी म्हणजे बिफोर क्राइस्ट म्हणजेच ख्रिस्तपूर्व काळ, आणि एडी म्हणजे ॲनो डॉमिनी. या लॅटिन शब्दाचा अर्थ होतो प्रभूच्या वर्षात म्हणजेच इसवी सन. अलीकडच्या काळात हीच पद्धत अधिक तटस्थपणे वापरण्यासाठी इतिहासकार बीसीई आणि सीई हे शब्द वापरतात. बीसीई म्हणजे बिफोर कॉमन एरा आणि सीई म्हणजे कॉमन एरा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, यात फक्त नावं बदलली आहेत. वर्ष मोजण्याची पद्धत आणि आकडे अगदी तेच आहेत. म्हणजे एडी 2014 आणि सीई 2014 यात काहीही फरक नाही. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कायम लक्षात ठेवायला हवी, ऐतिहासिक कालगणनेत 0 वर्ष असं काहीही नसतं. ही टाईमलाईन थेट 1 BC वरून 1 AD वर उडी मारते, मध्ये 0 येतच नाही. चला आता या सगळ्या माहितीचा वापर करून आपण शतकं आणि सहस्रकं कशी मोजली जातात ते पाहूया. आता येऊया आपल्या मूळ प्रश्नाकडे. पहिलं शतक हे वर्ष 1 ते 100 पर्यंत असतं. दुसरं शतक 101 ते 200. याच हिशोबाने 20वे शतक 1901 साली सुरू झालं आणि 2000 साली संपलं. म्हणूनच 1985 हे वर्ष 20व्या शतकात येतं. मिळालं का उत्तर? आणि ह्यासाठी एक सोपी ट्रिक सुद्धा आहे. कोणतंही वर्ष घ्या, समजा 1985, त्याचे शेवटचे 2 अंक म्हणजे 85 बाजूला काढा. आता उरलेल्या 19 मध्ये फक्त 1 मिळवा. काय आलं उत्तर? 20, म्हणजे 20वे शतक. अगदी सोपं आहे. फक्त शतकच नाही तर आपण वेळ मोजण्यासाठी दशक म्हणजे 10 वर्षे आणि सहस्रक म्हणजे 1000 वर्षे असे मोठे टप्पेही वापरतो. पहिलं सहस्रक वर्ष 1 ते 1000 पर्यंत होतं, म्हणजे आपण सध्या 3ऱ्या सहस्रकात जगत आहोत. बरं, आत्तापर्यंत आपण आकडे पाहिले, पण ही वेळेची रेषा म्हणजे टाईमलाईन प्रत्यक्षात दिसते कशी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यात एक छोटासा पण महत्त्वाचा फरक आहे. सीई म्हणजेच कॉमन एरा किंवा इसवी सन. हे अगदी सोपं आहे. ही टाईमलाईन सरळ पुढे जाते. जसं वर्ष 500 नंतर 1492 आलं आणि त्यानंतर 2026 येईल. अगदी आपलं कॅलेंडर जसं पुढे जातं तसंच. पण खरी गंमत आहे BCE मध्ये, म्हणजे बिफोर कॉमन एरामध्ये. इथे मोजणी उलटी होते. म्हणजे मोठा आकडा म्हणजे जास्त जुनी घटना. उदाहरणार्थ 2500 BCE हे 753 BCEच्या खूप आधी घडलं होतं. ही टाईमलाईन जणू रिव्हर्स गिअरमध्ये एक कडे येत असते. ठीक आहे, हे सगळं समजलं, पण ह्या सगळ्याचा खरोखर उपयोग काय आहे? का इतकं महत्त्वाचं आहे हे सगळं? याचं उत्तर अगदी सोपं आहे. विचार करा, जर प्रत्येकाचं कॅलेंडर वेगळं असतं तर मग चीनच्या राजाच्या काळात इजिप्तमध्ये काय घडत होतं हे आपण कधीच समजू शकलो नसतो. संपूर्ण जगाचा इतिहास समजून घेण्यासाठी एकच प्रमाणित पद्धत असणं गरजेचं आहे, नाहीतर इतिहासाचा फक्त गोंधळ उडाला असता. चला तर ह्या सगळ्या चर्चेतून महत्त्वाचे मुद्दे परत एकदा पाहूया. BCEची गणना मागे होते, CEची पुढे. मध्ये 0 वर्ष नसतं आणि शतकासाठी वर्षाच्या पहिल्या 2 आकड्यांमध्ये 1 मिळवायचा. हे काही सोपे नियम लक्षात ठेवले की इतिहासाची कालगणना कधीच अवघड वाटणार नाही. आणि जाता जाता एक छोटासा विचार.
जर आज आपल्या पिढीला एक नवीन जागतिक कॅलेंडर सुरू करण्याची संधी मिळाली तर वर्ष 1 म्हणून कोणती घटना निवडायला हवी? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? यावर नक्की विचार करा.